हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड याचं इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. आणि फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला, प्रिपेअर लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी व्ही रमन बेस्ड ऑन दिस लेसन. तर डॉक्टर सी व्ही रमन विषयी आपण ह्या लेसनमध्ये पाहिलं आहे. तर त्यांचं लाईफ स्केच म्हणजे त्यांच्या जीवनावर आपल्याला काही सेंटेन्सेस लिहायचे आहेत किंवा एक पॅरेग्राफ तुम्ही तयार केला तरीही चालेल. तर पहा आन्सर. Dr. C.V. Raman, born in Tiruchirappalli in the year 1888. He was a bright student right from the start. He was fascinated by colorful things. He was interested in optical science and acoustics. He delivered a lecture in London. He began to wonder about the color of the sky. He was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. He announced the Raman effect in 1928. He won the Nobel Prize for Physics in 1930. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज. तर त्या पॅसेजमध्ये आपल्याला कोणतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दाखवण्यात म्हणजे सांगण्यात आलं आहे त्याच्याविषयी किंवा त्याचं नाव आलं आहे. तर आन्सर आहे मृदंगम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3. लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन दिस पॅसेज. ह्या पॅसेजमध्ये जे काही सायंटिफिक वर्ड्स आलेले आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत, म्हणजे शास्त्रीय नावं. ओके. आन्सर पहा. ऑप्टिकल सायन्स, ॲकोस्टिक्स, परकशन, फिजिक्स, मॉलिक्युल्स, ऑप्टिक्स, केमिकल कंपाऊंड्स, रमन इफेक्ट. वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. तुम्हाला हा प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे बाळांनो. क्वेश्चन नंबर 4. Google the information about any 5 Indian scientists using the following points. Arrange it in a tabular form. टॅब्युलर म्हणजेच काय, एका टेबलाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. आता त्यात कोणते कोणते तुम्हाला हेडिंग द्यावे लागणार आहेत ते सगळे इथं दिलेले आहेत आणि मी एक तो टेबलच छान असा तुम्हाला इथं तयार करून दाखवला आहे. 5 सायंटिस्ट आपण घेतलेले आहेत. नेम, प्लेस ऑफ बर्थ म्हणजे त्यांचं जन्म ठिकाण, डिस्कवरी ऑर इन्व्हेन्शन म्हणजे त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा शोध लावला आहे, अवॉर्ड्स अँड ऑनर्स म्हणजे त्यांना कोणकोणते पारितोषिकं मिळालेत, कोणकोणते अवॉर्ड्स मिळालेत, त्यांची नावंही आपल्याला तिथे लिहायची होती. तर पहा, फर्स्ट नेम घेतलं आहे मी, ऑफकोर्स डॉक्टर सी व्ही रमन. म्हणजे ह्या लेसनमध्ये आपण ज्यांच्याविषयी माहिती मिळवली आहे आणि ज्यांच्याकडून ती मिळाली आहे, दोघं शास्त्रज्ञांची नावं मी अगोदरच घेतली आहे. फर्स्ट नेम घेतले मी डॉक्टर सी व्ही रमन. प्लेस ऑफ बर्थ आहे त्यांची तिरुचिरापल्ली, जे तामिळनाडूमध्ये येतं, तामिळनाडू राज्यात येतं. त्यांनी कशाचा शोध लावला आपण ह्या लेसनमध्ये पाहिलं आहे, रमन इफेक्ट. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, नोबेल प्राईज मिळाले त्यांना फिजिक्समध्ये आणि भारतरत्न हा अवॉर्डसुद्धा मिळाला. ओके. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. रामेश्वरममध्ये त्यांचा जन्म झाला आहे, तामिळनाडूमधल्या. डेव्हलपमेंट ऑफ मिसाईल्स अँड सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स. त्यांनी कोणतं इन्व्हेन्शन केलं आहे, कोणते शोध लावले आहे ते सांगितलं आहे मी. आणि कोणकोणते पुरस्कार मिळालेत त्यांना, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, 3 पुरस्कार आहेत ते. त्यानंतर नेक्स्ट नेम आहे सर जगदीशचंद्र बोस. मॅमेन्सिंग, बांगलादेशमधलं. वर्क ऑन रेडिओ वेव्स अँड प्लांट फिजिओलॉजी. कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर. आणि नेक्स्ट नेम आहे होमी जहांगीर भाभा. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला आहे, मुंबई महाराष्ट्र. फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम. त्यांना मिळालेला पुरस्कार आहे पद्मभूषण. नेक्स्ट आहे श्रीनिवासा रामानुजन. एरोड, तामिळनाडू. मॅथमॅटिकल ॲनालिसिस, नंबर थेअरी, इन्फिनिट सिरीज हे त्यांचे केलेल्या डिस्कवरीज आहेत आणि त्यांना अवॉर्ड मिळाला आहे फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश वर्कशॉप पाहिलं. या पूर्ण लेसनचं जे प्रोजेक्ट म्हणून दिलं होतं त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. तर इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे तुमचा प्रतिसाद कळवत राहा, कारण जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा एज्युकेशनल व्हिडिओज अजून जास्त प्रमाणात आणू शकेन.
and thank you for watching and keep learning with fun. Thank you.